नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह, एक असं चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव आहे तसं पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. 20 जून रोजी सायंकाळी केज तालुक्यातील टाकळी फाटा इथं एका भांडणामध्ये हॉटेल मालक विशाल नवनाथराव घुले या तरुणावर तीक्ष्ण शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये विशाल गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र 21 जून रोजी त्याला मृत घोषित करण्यात आलं. विशालच्या मृत्यूनंतर केज तालुक्यातील वातावरण, सामाजिक वातावरण खास करून तणावाचं बनलं. यानंतर विशालचे नातेवाईक आणि कुटुंबीय यांनी या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी व त्यांना कठोर शासन करावे या मागणीसाठी 21 जून रोजी सकाळी 11:30 वाजता टाकळी फाटा इथं भव्य रस्ता रोकोही करण्यात आला. यानंतर पोलिसांनी त्यांना 1 दिवस मागितला होता आणि त्यानंतर आंदोलनकर्त्याच्या वतीनं 1 दिवसात म्हणजेच 22 तारखेला सकाळी 11 पर्यंत जर आरोपी अटक नाही झाले तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार पुन्हा 22 जून रोजी केजच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी भव्य रस्ता रोको आंदोलन सकाळी 10 वाजता सुरू केलं. सकाळी 10 वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू होतं. दुपारी 2 वाजता पुन्हा विशालचं शव आंदोलनस्थळी आल्यानंतर नागरिकांनी आपला निर्णय बदलून केज पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या काळामध्ये राज्याच्या मंत्री पंकजाताई पालवे मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी समाजाने शांत राहावं आणि आपण या गुन्ह्यामध्ये सहभागी सर्व आरोपीवर कठोर गुन्हे दाखल होऊन त्यांना कठोर शासन होईपर्यंत शांत राहणार नाही असं आश्वासन दिलं. मात्र तरीही नागरिकांच्या वतीनं पुन्हा केज पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलं आणि रस्ता रोको आंदोलनही सुरू ठेवलं. सायंकाळी 5 पर्यंत हे रस्ता रोको आंदोलन सुरूच होतं. गेली 3 दिवस अद्याप विशालच्या शवावर अंत्यसंस्कार करण्याचे बाकी आहेत. मात्र कुटुंबीय आणि नातेवाईकांनी जोपर्यंत सर्व आरोपींना या ठिकाणी अटक होत नाही तोपर्यंत आपण हे अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका घेतली. दरम्यानच्या काळामध्ये या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले सर्व आरोपी हे आपण लवकर अटक करू असं पोलिसांनी म्हटलंय. मात्र अद्याप त्यातील फक्त 3च आरोपी पोलिसांनी अटक केलेत. बाकी आरोपी अद्याप अटक केलेले नाहीत आणि त्यामध्ये सर्व जे काही संशयित आहेत त्यांनाही सहभागी करावं अशी जमावांच्या वतीनं या ठिकाणी मागणी करण्यात आली. यानंतर सायंकाळी जवळजवळ आता 6 वाजेपर्यंतही विशालचं शव अद्याप नातेवाईक आणि परिवारानं अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेतलेलं नाही. सायंकाळी 6च्या नंतर बीडहून आणखी काही वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी हजर होत आहेत. त्यानंतरच याच्यावर काही तोडगा निघतो का हे पाहावं लागेल. दरम्यान पाहूयात या आंदोलनाची ही काही क्षणचित्रे. आणि तुम्ही आहात एका आईला एका त्यांना जाऊ दे तर किती निंदनीय गोष्ट आहे. अरे तुम्हाला सगळ्यांना माणुसकी म्हणून बाबासाहेबांच्या संविधानाने लोकशाहीने जगण्याचा हा मार्ग बाळासाठी नाही, खून करण्याचे हात आधी तोडले पाहिजेत आणि नंतर फाशी दिली पाहिजे. त्या मानवलीला जसं दर्शन होणार असं काम करत जावा. या घटनेचा मी पुन्हा पुन्हा निषेध करते आणि माझ्या ताकद आहे त्याला काय परिस्थिती केली. या ठिकाणी 4 दिवस झाले एफआयआर होत नाही. या तपासामध्ये सीआयडी अंतर्गत वरिष्ठ निष्ठाप आणि ज्याच्यावर आतापर्यंत 30 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये एक
तुमचा डाग नाही अशाच अधिकाऱ्याला हा तपास देणे, तरच या ठिकाणी मला वाटतं आपल्याला या ठिकाणी खरा न्याय मिळणार. अशा सर्व समाजाने भावांनो आपण झालेल्या घटनेचा सर्व समाज स्तरातून जाहीर निषेध करण्यात येतो. आज या ठिकाणी 18 जातीचे लोक तुमच्या पाठीशी उभं राहून हे झालेल्या चुकीच्या प्रकाराचा या ठिकाणी निषेध करीत आहेत आणि प्रशासनानं योग्य ती कारवाई करावी. आज या ठिकाणी या माध्यमातून एवढं सांगतो की आज या ठिकाणी आम्ही सगळे उपस्थित आलो आणि आज जाहीर झालेल्या अमानवी घटनेचा जाहीर निषेध करतो आणि अशा प्रकारच्या अमानवी घटना समाजामध्ये पुढे होणार नाहीत, म्हणून कायद्याने या ठिकाणी पायबंद घातला पाहिजे आणि जे कोणी या ठिकाणी आरोपी आहेत त्या सगळ्यांना मोकोकाखाली त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर मोकोका लागला पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये अशा घटना घडणार नाहीत. आणि तो आपण करावा. तुम्हाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची राहील. तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही हा शब्द मी तुम्हा सर्वांना देते आणि तुम्हाला शब्द देते की या जे कोणी याच्या पाठीमागे त्यांना गजाड घातल्याशिवाय चैन पडू देणार नाही. नावाच्या एका हॉटेलवर या ठिकाणी घटना घडली, ज्या घटनेमध्ये मारायचं होतं एकाला आणि हॉटेल मालक गेला सोडवायला, त्याची हत्या झाली आहे आणि ती हत्या अध्यक्ष महाराज कट रचून झालेली आहे आणि कट रचून झाल्यामुळं आज त्या ठिकाणी 9 आरोपीचे नाव घेतले, 3 आरोपी अटक केल्यात अध्यक्ष महाराज. पण यामधला जो खरा सूत्रधार आहे त्या सूत्रधाराचं नाव घेण्यासाठी पोलीस जाणीवपूर्वक टाळतात आणि जाणीवपूर्वक टाळत असताना आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेलं नाही. ते प्रेत पोलीस स्टेशन समोर 10,000च्या वर आज लोक तिथं जमा आहेत. अध्यक्ष महाराज तात्काळ या ठिकाणी पोलीस प्रशासनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि जो मुख्य सूत्रधार आहे त्याच्या सहित त्या ठिकाणी फिर्याद घेणं आवश्यक आहे, तरच त्या ठिकाणी समाधान होईल. अध्यक्ष महाराज नोंद घ्यावी. तुम्हाला सर्व परिस्थितीचा हा विजय, त्यामुळे आपल्याला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण कसल्याही परिस्थितीत नाही. सर्वांनी नोंद घ्यायची आणि यानंतर या ठिकाणी सुनील बाप्पा बडे यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नाही, पण आपलं जर कोणी वाईट करायचं ठरवलं असेल तर त्याला देव सुद्धा नियती सुद्धा माफ करत नाही हे आपण समजून घ्या. त्यामुळे या सर्व गोष्टीत पूर्ण ताकदीनं मी आपल्या पाठीमाग आहे आणि या प्रकरणामध्ये जर सरकार मदत करण्याची दुटप्पी भूमिका घेत असेल तर या सरकारशी 2 हात करायची तयारी सुद्धा धनंजय मुंडेची आहे, हे मी आपल्याला. त्यामुळं आपण आता जे आंदोलन करतोय त्या आंदोलनाची भूमिका जी आहे ते आपण सर्व हे ज्यांचं काम आहे त्यांनी जे केलंय त्यांना शिक्षा व्हावी ही आपल्या सर्वांची भावना आहे आणि मला वाटतं जी मी बोलतोय ती सुद्धा आपली भावना असावी. बरोबर आहे.
त्यामुळे आपण आता जे परिस्थितीत आपण तिथं बसलात, आत्ताही आपण मयताचं प्रेत तिथं आपण ठेवलेलं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता त्या व्यक्तीची हेळसांड किती करायची हे आपण ठरवावं. का पुढे आणखीन आंदोलन असंच चालू ठेवायचं हेही आपण ठरवून मला या ठिकाणी सांगावं ही कळकळीची विनंती करतो. आणि पुन्हा एकदा उद्याच्या प्रती भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि लवकर आपल्या या संघर्षात उतरायला गावाकडे येतो.